गॅस जर का भेटलंच नाही तर भाडे कसं काय भरणार आणि रेस्टॉरंट कसं काय चालवणार? का हॉटेल व्यवसाय बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। या वॉरमुळे लहान उद्योजकांवर फार मोठा संकट आलेला आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की केंद्र शासनाचा कडून ज्यापर्यंत सूचना पुढच्या येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू आहे। आखाती देशांमध्ये युद्धाची आग धुमसत असल्याने येथून भारताला होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झालाय। त्यामुळे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय। पुढील काही दिवस युद्ध सुरू राहिलं तर ही परिस्थिती आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते। महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे, कुठे गॅसची कपात आहे, पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय। पुढील 2 दिवस पुरेल इतका साठा हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक आहे, त्यातच गॅस कंपन्यांनी हात वर केल्याने पुढे काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। एलपीजी गॅस अभावी हॉटेल व्यवसाय पूर्णतः कोलमडण्याची भीती असून याचा फटका साई भक्तांना देखील बसलाय। आतापर्यंत रेस्टॉरंट चालू होते, परंतु काल अचानक सगळ्या HP, भारत, त्यानंतर गो गॅस यांनी काल येऊन सांगितले, जवळजवळ शिर्डीमध्ये सगळ्याच व्यापाऱ्यांना, दुकानदारांना येऊन सांगितलं, हॉटेल मालकांना, का आता इथून पुढे काय गॅसची व्यवस्था होणार नाही। त्यामुळे सगळ्यांच्या पुढे एकच संकट उभं राहिलं आहे का हॉटेल व्यवसाय बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। जिथं 1500 रुपये टाकी होती ती 3,500-4,000 रुपयाला ब्लॅकनी विकत घ्यावं लागती। त्यामुळे त्याचा फटका हा सर्वसामान्य भक्तांना बसणार आहे। तेव्हा राज्य शासनाला आमची विनंती आहे की कमीत कमी लवकरात लवकर याचा गॅस पुरवठा उपलब्ध करून भक्तांची लूट होऊ नये हीच आमची विनंती राहील। प्रत्येक हॉटेलमध्ये सरासरी 20 ते 22 कर्मचारी असतात, छोटे मोठे धरले तर 10-20 कर्मचारी। त्यामुळे आता रेस्टॉरंट जर बंद झाले तर या कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ येणार आहे। ती सहन नाही करू शकणार, खिशाला बसण्याजोगी तर ही जळ नाही आहे। म्हणजे स्टॉपचं पेमेंट असतं, किराणावाला असतो, बाकीचे पण इतर खर्च पण असतो आणि त्याच्यानंतर ज्यांनी भाडे तत्वावर गेले त्याला भाडे पण भरावं लागते ना सर। गॅस जर का भेटलंच नाही तर भाडे कसं काय भरणार आणि रेस्टॉरंट कसं काय चालवणार? बाकी आपलंच घर नाही चालणार तर बाकीच्यांचे काय घरं चालवणार आहे आपण? अमेरिका इराण युद्धाचा मोठा फटका भारतातल्या छोट्या व्यापाऱ्यांना बसलाय। कच्चा माल आणि निर्यात महागल्यामुळे छोटे उद्योजक पुरते हवालदिल झाले आहेत। बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाडे हे दरवर्षी आपल्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून 1.5 ते 2 लाख गणेश मूर्ती तसंच पूजेचं साहित्य 25हून अधिक देशांमध्ये पाठवत असतात। मात्र युद्धामुळे पॅकिंगसाठी आवश्यक असलेलं फोम उपलब्ध होत नसल्याने परदेशात गणेश मूर्ती कशा पाठवायचा असा गंभीर प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे। प्लास्टिकचे रेट्स पण खूप वाढलेले आणि गॅसेसची कमतरता, म्हणजे जवळपास आज गॅसेसची कमतरता असल्यामुळे हे पॅकेजिंग इंडस्ट्रीवर मोठा फरक पडलेला आहे। आणि जे आम्हाला आठवडाभर जसं सप्लाय येतो तसं सप्लाय न येता संपूर्णपणे आज 1 आठवडा झाला आहे, संपूर्णपणे सप्लाय स्टॉक झालेला आहे। तुम्ही पाहू शकतात की गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणावर बनवून तयार आहेत, परंतु पॅकेजिंग करण्यासाठी त्यासाठी जे लागणारं पॅकिंग मटेरियल आहे त्याचं शॉर्टेज होतं आहे। आणि मला असं वाटतं की याची परिस्थिती फार गंभीर झालेली आहे। म्हणजे जवळपास 100 रुपयाची वस्तू आहे तर ती जवळपास 200-250 रुपयापर्यंत त्याचा दर वाढलेला आहे। त्यामुळे साहजिकच आहे की याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे। कारण कसं असतं की या ज्या ऑर्डर्स असतात ह्या पूर्वीपासून बुक केलेल्या असतात, म्हणजे नोव्हेंबरला काय घेतले असतात, डिसेंबरला काय घेतले असतात आणि त्याची जे डील असतो, ट्रेड असतो तर त्या टायमाला ते फिक्स झालेला असतो। आणि अचानकपणे भाववाढ झाल्यामुळे कस्टमर करून पण रेट वाढवून मिळणं फार कठीण झालेलं आहे। आणि मला असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये पण शिपमेंट्स खूप लेट होत आहेत, ट्रान्झिट पिरियड खूप वाढत आहेत आणि कधी माल तिथपर्यंत पोहोचेल याची देखील शाश्वती नाही। तर थोडक्यात काय झालं की या वॉरमुळे लहान उद्योजकांवर फार मोठा संकट आलेलं आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यानं कोल्हापूर शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात हॉटेल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी भेट देऊन व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत तक्रार केली आहे। तर त्यांना विचारले की काय करायचं, नेमकं आम्ही काय स्टेप घ्यायची। तर त्यांचं म्हणणं आहे की केंद्र शासनाचा कडून ज्यापर्यंत सूचना पुढच्या येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, कारण सप्लाय सगळा त्यांच्या हातात आहे। जरी किती काही म्हटलं तरी लोकल जे घरगुती सिलेंडर वापरतात, घरगुती लोकांसाठी ते सप्लाय देणार आहेत, हॉस्पिटलसाठी देणार आहेत, एज्युकेशन हबसाठी देणार आहेत, पण कमर्शियल म्हणजे इंडस्ट्री किंवा हॉटेल करता त्यांनी आता थोडेसे निर्बंध घातले आहेत।
कारण जोपर्यंत सप्लाय सुरळीत होत नाही तोपर्यंत ते काही शाश्वती देत नाही. कसं असतं, गॅस हा एक स्फोटक वस्तू असल्यामुळे जास्त स्टॉक करून ठेवू शकत नाही. चुकून कुठेतरी काय झालं तर ते सगळंच त्याचं खराब होऊ शकतं. त्यामुळे आम्ही अगदी लिमिटेड किती 7-8 दिवसाचा स्टॉक असतो. आता तुम्ही जाणतेस की 7-8 दिवस युद्ध होऊन झालेलं आहे, तरी पण आम्ही ओढून ताणून कसं तरी करून टायमिंग मध्ये बदल करून, म्हणजे समजा आता आपण डोसा सकाळपासून संध्याकाळी ठेवत असतो तर आता सकाळी 7 ते 11 परत मध्ये बंद, परत 4 ते 6 म्हणजे नाश्त्याच्या वेळा आणि जेवणाच्या वेळा वेगळ्या करून त्याप्रमाणे काय करता येते काय ह्याच्याबद्दल स्टडी करायला लावलोय. कोळशाची शेगड्या वापरता येतील का, डिझेलचं किंवा आणि काय पर्यायी व्यवस्था, सोलारवर काय करतील का, ह्याचा आमचा आता अभ्यास चालू आहे. आणि असं स्टॉक कोणाकडे नाही सर, खरं सांगायचं म्हणजे. आणि सगळ्यांना आम्ही सूचना दिल्यात की काही कुठलीही परिस्थिती येऊन दे, छोटे सिलेंडर्स तुम्ही कृपा करून वापरू नका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिकांवर सध्या गॅस टंचाईचं मोठं संकट ओढवलंय. व्यावसायिक वापराच्या गॅसचा पुरवठा बंद झाल्याने अनेक हॉटेल चालकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे काही ठिकाणी हॉटेल बंद ठेवण्याची वेळही व्यावसायिकांवर आली असून याचा थेट परिणाम आता व्यवसायावर होतोय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने केंद्र सरकारने देशभरात एस्मा अर्थात आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायद्याची अंमलबजावणी केली आहे. या कायद्यामुळे आता देशभरात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजार करण्यावर प्रतिबंध लागणार आहे. अर्थात देशामध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. आता गॅस टंचाईवर सरकारने नेमकी काय पावलं उचलली आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा लागू, घरगुती गॅसच्या बुकिंगचा कालावधी वाढवण्यात आला आहे. 21 दिवसांऐवजी आता 25 दिवसानंतर बुकिंग, OTP आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सक्तीचं करण्यात आलंय. तेल कंपन्यांना LPGचं उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आखाती देशातील युद्धामुळे घरगुती गॅससह व्यावसायिक सिलेंडरचे दर देखील वाढले. किमती आता गगनाला भिडल्या आहेत. याच घरगुती गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेस उद्या रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या निर्णयाविरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. त्यामुळे उद्या गॅस दरवाढीवरून राज्याचं वातावरण तापण्याची शक्यता आहे.